नमस्कार मित्रांनो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मेहनतीला एका बरोबर दिशेची गरज असते. जर आपण योग्य वेळी ती दिशा बदलली नाही तर आपण तिथेच जाऊन पोहोचू जिथे आपण नेहमी पोहोचत आलेलो आहे. तर हे मला उपजिल्हाधिकारी प्रवीण सुर्णे सरांनी सांगितलं. प्रवीण सुर्णे सर स्वतः 3 वेळेस राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये फेल झाले होते. तर तीन वर्ष पूर्वपरीक्षेतच फेल झाल्यानंतर त्यांनी 4थ्या वर्षी असं काय केलं स्वतःमध्ये की त्या वर्षी त्यांनी डायरेक्ट उपजिल्हाधिकारी हे पद मिळवलं. तर त्यासाठी मी त्यांनी मला सांगितलेलं त्यांच्या शब्दामध्ये मी थोडक्यात तुम्हाला सांगतो 4 मुद्द्यांमध्ये की त्यांनी स्वतःमध्ये असं काय बदल केले की 3 वर्ष पूर्वपरीक्षेत फेल झाल्यानंतर 4थ्या वर्षामध्ये ते डायरेक्ट उपजिल्हाधिकारी होऊ शकले. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मला हा सांगितला की त्यांनी स्वतःला ओळखलं. म्हणजे 3 वर्ष त्यांनी जे करत होते ते त्यांचं काय चुकत आहे हे त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांनी स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वतःला ओळखताना सगळ्यात आधी स्वतःला हा प्रश्न विचारला की मला अधिकारी का व्हायचे, म्हणजे MPSC मला का पास करायचे. मला कोणतरी म्हटलं होतं का मला सर्वच करतात म्हणून मी इकडे आलो होतो, का मला समाजसेवा करायची होती म्हणून आलो आहे, की मला जॉब नव्हता दुसरा, मला जॉब पाहिजे होता म्हणून इकडे आलो. हे कारण सगळ्यात आधी शोधलं. पण त्यांनी मला याबरोबर हे पण सांगितलं की तुमचं कारण काही असो, म्हणजे इनिशियली तुमचा उद्देश MPSC करण्याचा काही असेल तरीही तुम्ही MPSC पास करू शकता जर तुम्ही त्यांनी सांगितलेल्या गोष्टी किंवा त्यांनी जे केलं ते केलं तर कुठलाही मुलगा हा MPSC किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा पास करू शकतो. तर त्यांनी सगळ्यात आधी जो मुद्दा सांगितला की त्यांनी सुरुवातीला मेंढरासारखं वागायला लागले होते. पहिल्या 3 वर्षामध्ये त्यांनी स्वतःला एक मेंढरासारखं आयुष्य करून टाकलं होतं. म्हणजे पुण्यामध्ये राहायचं आणि पुण्यामधले MPSC करणारे सर्व मुलं जे करायचे ते त्यांनी करायला सुरुवात केली होती. मेंढरासारखं म्हणजे मेंढरं काय करतात, एक मेंढरू किंवा एक मुंग्यांसारखं, एक मुंगी जिकडे निघाली त्या मुंगीला फॉलो करत किंवा त्या मेंढरांना फॉलो करत सगळे मेंढरं त्याच्या मागे चालायला लागतात. अगदी त्यांनी पण तसंच केलं. मग त्या अभ्यासाच्या वेळा असतील, त्यांच्या अभ्यासाच्या पद्धती असतील किंवा स्टडी मटेरियल असेल, पुस्तकांची सूची असेल. आता त्यांनी मला ह्या सर्व बाबतीमध्ये किंवा एक्झामिनेशन हॉलमधलं बिहेवियर असेल, ह्या सर्व गोष्टींमध्ये त्यांनी स्वतःमध्ये कसा बदल केला हे त्यांनी मला सांगितलेल्या शब्दात मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात अगोदर त्यांनी स्वतःला हे ओळखलं की त्यांच्यासाठी सर्वजण असं म्हणतात की परीक्षा पास व्हायची असेल, यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही त्यांचा कम्फर्ट झोन सोडून बाहेर या. पण त्यांनी सांगितले की नाही, तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन सोडू नका. कारण की ज्यावेळेस माणसाला एखादी गोष्ट आवडते त्यावेळेस त्याचा परफॉर्मन्स बेटर होत जातं. ज्यावेळेस माणूस इंटरेस्टनं तेव्हाच करतो जेव्हा त्याला एखादी गोष्ट आवडत असते, बरोबर. तर माझी अभ्यासाची वेळ ही माझी आवडती असली पाहिजे, दुसऱ्यांची नाही. मग त्यासाठी त्यांनी मला उदाहरण दिलं की काय झालं, एकदा त्यांनी MPSCचा अभ्यास करत असताना त्यांचे 2 मित्र सकाळी पहाटे पुण्यामध्ये ज्यावेळेस 24 तास लायब्ररीची व्यवस्था सुरू झाली त्यावेळेस बरेच मुलं, हजारोच्या संख्येने मुलं सकाळी पहाटेला अभ्यासाला उठतात आणि किंवा रात्रभर अभ्यासाला बसतात आणि दिवसा डिस्टर्बन्स असतं, आवाज असतो म्हणून वगैरे. तर प्रवीण सरांनी पण सुरुवात केली की सकाळी पहाटे अभ्यासाला उठायचं 3 वाजता. पण याचा परिणाम काय व्हायला लागला की 3 वाजता 3 ते 6 3 तास त्यांचा व्यवस्थित अभ्यास व्हायचा, कारण सुरुवातीला जिद्द असते. पण नंतर दुपारी त्यांचा खूप जास्त तास अभ्यास वाया जायचा. मग हे व्हायचं कशामुळं, हे चुका त्यांना नंतर कळल्या ज्यावेळेस त्यांनी परत पूर्वपरीक्षेमध्ये फेल झाले. हे घडलं कशामुळं, तर त्यांनी त्यांच्या अभ्यासाची वेळ दुसऱ्यांना बघून बदलली. त्यांची स्वतःची वेळ काय ती त्यांनी निवडली नाही. म्हणजे आणि त्यांनी हे पण सांगितलं की सुरुवातीच्या वर्षामध्ये काही मुलं किंवा त्यांनी असं केलं होतं की त्यांनी सीझनल स्टडी केला होता, सातत्य नव्हता अभ्यासामध्ये. परीक्षा जवळ आली, परीक्षा 3 ते 4 महिन्यावर आली की अभ्यास एकदम जोरात असायचा आणि नंतरचे 4 ते 6 महिने अभ्यासात स्लो असायचा. म्हणजे हे सातत्य तुमच्यामध्ये असातत्य तुमच्यामध्ये नसलं पाहिजे, सातत्य असलं पाहिजे अभ्यासामध्ये. सीझनल स्टडी नसला पाहिजे. सीझनल स्टडी म्हणजे परीक्षा जवळ आल्यावरच अभ्यास करत असाल तर अपयश तुमच्या हाती नेहमी पडतं, कारण की हजारोच्या संख्येमध्ये मुलं जे आहेत ते कन्सिस्टंट अभ्यास करत आहेत MPSCचा. तर त्यांनी मला सांगितलं की तुमचा कम्फर्ट झोन शोधा अभ्यासाच्या वेळेच्या बाबतीत. म्हणजे तुम्ही हे ठरवा की तुमचा अभ्यास सगळ्यात चांगला कोणत्या वेळेमध्ये होतो. सकाळी 7 ते 10 होत असेल तर तुम्ही ते 3 तासाचं सेशन करा. त्यांनी मला हे पण सजेशन दिलं होतं की परीक्षेची वेळ राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या किंवा मेन्सचा पेपर हा 2 तासाचा असतो. तर तुम्ही कमीत कमी 2 तासाचं एक सेशन बनवायचा प्रयत्न करा अभ्यासाचं, जेणेकरून तुम्हाला 2 तास
कॉन्सन्ट्रेशननं पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस होईल. प्रॅक्टिस म्हणजे 2 तास कॉन्सन्ट्रेशननं बसण्याची सवय होईल. म्हणून तुमचं प्रत्येक अभ्यासाचं सेशन हे 2 तासाचं ठेवा. तुम्ही सकाळी 7ला बसत असाल ते 7 ते 9, नंतर मग 9:30 ते 11:30, नंतर 12 ते 2. मग तुम्हाला रेस्ट घ्यायची असेल तर मग थोडीशी रेस्ट घेऊन दुपारचं जेवण वगैरे करून मग परत असं 2 तासाचं कमीत कमी 2 ते 2.5 तासाचं सेशन ठेवण्याचा त्यांनी मला सल्ला दिला होता. तर हे झालं अभ्यासाच्या वेळेच्या बाबतीत. सगळ्यात महत्त्वाचं काय अभ्यासाच्या वेळेच्या बाबतीत, तर तुम्ही तुमचा कम्फर्ट वेळ शोधा. दुसरेचं सर्वजण सकाळी 7लाच जातात म्हणून 7लाच लायब्ररीत नाही जायचे. तुम्हाला थोडी झोप जास्त लागते, तुम्ही 8 वाजता जा, संध्याकाळी 11पर्यंत बसा किंवा 8ला जा, 10पर्यंतच बसा. तुमचा अभ्यास चांगला होईल कारण की तो तुमच्या आवडीचा वेळ आहे. सर्व 7ला जातात म्हणून मी पण सकाळी 7ला लायब्ररीत जाऊन बसतो. सगळे 1 वाजता जेवण करायला उठतात नॉर्मली म्हणून मी पण 1लाच जेवायला उठतो. मग नंतर सगळे 4 वाजता येतात, 3 तास आराम करून मी पण 4 वाजता नाही. तुझा जो कम्फर्ट वेळ आहे तो शोध. तुझं स्वतःचं कम्फर्ट जे शेड्यूल आहे ते शोध आणि त्या शेड्यूलमध्ये एका मोठ्या उत्साहानं मग तुम्ही अभ्यास करायला लागता. हे झालं अभ्यासाच्या वेळेच्या बाबतीत. त्यानंतर त्यांनी सांगितलं की अभ्यासाच्या पद्धतीच्या बाबतीत. अभ्यासाच्या पद्धतीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर याच्यामध्ये खूप कॉम्प्लिकेटेड आहेत अभ्यासाच्या पद्धती मुलांच्या. म्हणजे काही मुलं काय करतात की यूट्यूबवरचे व्हिडिओ बघतात एखादा सक्सेसफुल किंवा यशस्वी झालेल्या अधिकारी झालेल्या मुलाचा. मग त्यांना सांगितले असते की त्यांना अभ्यास कसा करायचा, वाचताना नोट्स काढायचं का नाही, त्यानंतर नोट्स काढायच्या, दुसऱ्या वाचनाला नोट्स काढायच्या का तिसऱ्या वाचनाला नोट्स काढायच्या वगैरे वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी असतात. मग या प्रॉपर मुलांच्या व्हिडिओ बघून त्यांच्या पद्धती शोधून त्यांच्या पद्धतीनुसार आपण अभ्यास करायला लागतो. आणि आपली जी आवडती अभ्यासाची किंवा आपण शाळेमध्ये असताना 10वीपर्यंत असताना 12वीपर्यंत असताना आपली स्वतःची जी अभ्यासाची पद्धत होती ती आपली खरी नॅचरल पद्धत असते अभ्यासाची, ती आपण विसरून जातो. आणि नंतर आपण दुसऱ्यांच्या अभ्यासाच्या पद्धती फॉलो करतो त्यांचे व्हिडिओज बघून किंवा कुठून पण कोणतरी सांगितलेलं असतं एखाद्या मित्रांना की तू असा नाही बघ असा अभ्यास कर. मग त्याचा अभ्यास आपल्यापेक्षा थोडा चांगला आहे असा आपला गैरसमज जरी असला तरी आपण त्यांना सांगितल्याप्रमाणे अभ्यास करायला सुरुवात करतो. पण आणि ह्याच्यामुळं काय होतं की तुमची स्वतःची जी नॅचरल अभ्यासाची पद्धत असते ती मागे पडते आणि तुम्ही अभ्यासामध्ये मागे पडायला लागता यामुळं. आणि ते खूप बारकाईनं घडतं, तुमच्या लक्षात येत नाही, आपल्या लक्षात येत नाही. म्हणून आपण आपली स्वतःची जी नॅचरल अभ्यासाची पद्धत आहे ती सोडायला नाही पाहिजे. आलं का लक्षात? आपली स्वतःची पद्धत असायला पाहिजे असं त्यांनी मला सांगितलं. त्यांनी मला हे पण सांगितलं की आपण कधी कधी काय करतो, एखाद्या विषयाचा खूप डीपमध्ये अभ्यास करायचा प्रयत्न करतो. म्हणजे आपला कोणीतरी मित्र म्हणतो की त्याचं पॉलिटी त्याला तोंडपाठ आहे, त्याला पूर्ण 400 कलमं पाठ आहेत पॉलिटीचे. मग आपल्याला असं भीती वाटते की अरे ह्याचा किती अभ्यास आहे, त्यानं किती मस्त अभ्यास केला, मी पण कलमं पाठ करतो. मग आपण इतका वेळ घालवतो पॉलिटी करण्यामध्ये, कलमं पाठ करण्यामध्ये, प्रत्येक नको ती कलम आपण लक्षात ठेवायला लागतो. मुद्दा हा आहे की आपल्याला पॉलिटीचा तज्ज्ञ बनायचं नाही आहे, आपल्याला पॉलिटीचं संशोधन करायचं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा त्यांनी सांगितला की आपण MPSCचा अभ्यास हा प्रॅक्टिकल करायला पाहिजे. सुरुवातीच्या 2 वर्षामध्ये मला असं वाटलं की सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करणं म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज असलं पाहिजे, तुमच्या हाती आलं ते तुम्ही वाचलं पाहिजे. पण नंतर 3 वर्षानंतर मला ही गोष्ट कळली, ज्यावेळेस मी विचार केला, क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केले, त्यावेळेस माझ्या लक्षात ही गोष्ट आली की MPSCचा अभ्यास हा नॉलेज मिळवण्यासाठी नाही आहे. MPSCचा अभ्यास हा प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकल अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा, क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला जो मुद्दा सापडेल तोच मुद्दा तुम्ही पुस्तकातून करायचा. पूर्वपरीक्षेसाठी तर मी अशीच तयारी केली होती. म्हणजे हा झाला प्रॅक्टिकल अभ्यास. ज्या मुद्द्यावरती MPSCने आजपर्यंत मागच्या 10 वर्षात प्रश्न विचारलेत ते सगळे मुद्द्यांचा मी व्यवस्थित अभ्यास केला. आणि यामुळे झालं काय, म्हणजे पुस्तकं कमी झाले वाचनाचे आणि माझा अभ्यास व्यवस्थित झाला. म्हणजे MPSCचा आयोगाचा आवडत्या प्रत्येक विषयाची माझी तयारी झाली. आणि मी ती कोणत्या पुस्तक सूचीतून केली हे पण मी तुम्हाला सांगू. मग झालं काय, म्हणजे सांगायचा मुद्दा काय होता इथं की आपल्याला कुठल्याही विषयामध्ये तज्ज्ञ बनायचं नाही. इतिहास, पॉलिटिक्स कुठल्याच विषयामध्ये नाही आहे. काहीही विचारता हा जो गैरसमज आहे ना तो डोक्यातून काढून टाका. काहीमध्ये ना 2 पुस्तकामध्ये काहीही कवर होतं. म्हणजे त्या काहीसाठी ना तज्ज्ञ बनण्याची गरज नाही आहे कुठल्याच विषयामध्ये. त्यानंतर आहे स्टडी मटेरियल. पहिला मुद्दा काय सांगितला मी की तुम्ही स्वतःला ओळखा. दुसरा, अभ्यासाची वेळ तुमच्या कम्फर्टनुसार निवडा. लोकांच्या अभ्यासाच्या वेळा बघू नका. आंबेडकर रात्री 4 वाजता उठून अभ्यासाला बसायचे किंवा विश्वास नांगरे पाटील सकाळी 4ला अभ्यासाला बसायचे म्हणून तुम्ही पण 4ला उठायचं, हा गैरसमज किंवा हे तुमच्या डोक्यातून काढून टाका. तुमचा सकाळी पहाटे अभ्यास केल्यानंतर तुम्ही दिवसभर बी अभ्यास करू शकता का तुमच्या शेड्यूलनुसार चांगला. तुमच्या कम्फर्ट वेळा सोडू नका. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे स्टडी मटेरियल, पुस्तकांची सूची.
हा सगळ्यात हॉट विषय आहे. कारण की कुठल्याही एक्झामचा रिझल्ट लागला की यूट्यूबवरती किंवा तुम्ही टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप्स असतील, तिथे लगेच एक PDF येते किंवा एखादी लिंक येते यूट्यूबची, ज्याच्यामध्ये असं लिहिलं असतं की ह्या परीक्षेच्या टॉपरने ही पुस्तकं वाचले, ही त्याची पुस्तकाची सूची होती. आपण काय करतो, लगेच क्लिक करतो. टॉपर आहे ना, महाराष्ट्रात पहिला आले, ऑब्व्हियसली त्याची पुस्तकं माहिती असणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं. आपण त्यातले पुस्तकं बघतो त्याची, आणि असे 1-2 पुस्तकं निघतात त्या सूचीमध्ये जी की त्यांना एक्स्ट्रा म्हणून दिलेले असतात, आपल्याला माहिती नाही. इतिहासच्या खाली 7 पुस्तके दिलेली असतात, त्यांना कधी मे बी एकदा वाचलेली असतात, नसतातही. पण ते पुस्तकांची नावे आपण बघितली की आपल्याला वाटतं हे पुस्तक तर मी कधीच वाचलं नाही, मग मी कसा पास होणार. मग आपण काय करतो की आपल्या पुस्तकांच्या लिस्टमध्ये त्यांनी सांगितलेले पुस्तक ॲड करतो, आणि हे दरवर्षी रिझल्ट लागल्यानंतर होतं. म्हणजे तुम्ही जर 3-4 वर्ष झाले MPSCमध्ये आहात, तर 4 वर्षातल्या प्रत्येक टॉपरची पुस्तक सूची तुमच्याकडे अवेलेबल असते. तुम्हाला हे माहिती नाही आहे, पण त्या प्रत्येक पुस्तकाचं नाव हे तुम्हाला माहिती असतं. मग मी सगळ्यात आधी काय केलं की मी सगळ्यात आधी माझी स्वतःची पुस्तक सूची तयार केली. मला 3 वर्ष झाले होते MPSCचा पूर्वपरीक्षेची किंवा मेन्सची तयारी करून, अभ्यास करून. तर मला सर्व पुस्तक आणि सर्व क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केल्यामुळे मला सर्व माहिती होतं. तर क्वेश्चन पेपर ॲनालिसिसमुळे सगळ्यात मोठा फायदा मला हाच झाला की माझी पुस्तकं कमी झाली. 3 वर्षामध्ये मी भरपूर सारी पुस्तकं खरेदी केलेली होती. यांचं ऐकून त्यांचं, हे म्हटलं की हे खूप चांगलं आहे, हे म्हणायचं ह्या पब्लिकेशनचं ह्याच्यापेक्षा चांगलं आहे, मग काय म्हणायचं की हे मुद्दे ह्याच्यात चांगले आहेत, हे मुद्दे ह्याच्यात. मग दोन्ही पुस्तकं आपण खरेदी करतो. भीती असते, फेल होण्याची जी भीती असते ना, ती आपल्याला हे करायला होती. पण एवढ्या पुस्तक सूची सांभाळण्याची किंवा एवढे पुस्तक खरेदी करण्याची काहीच गरज नव्हती, हे मला 3 वर्षानंतर कळलं. मग मी त्यावेळेस काय केलं की माझी स्वतःची एक छोटी पुस्तक सूची तयार केली, ज्या पुस्तक सूचीमध्ये मी सगळ्यात आधी माझे आवडते विषय निवडले. म्हणजे असा कोणता विषय आहे जो मला खूप आवडतो आणि त्याचं वेटेज पण जास्त आहे. आणि सुदैवानं अर्थशास्त्र, पॉलिटी आणि भूगोल हे माझे सगळ्यात आवडते विषय आहेत, आणि ह्या विषयांना वेटेज पण जास्त आहे, आणि हे विषय जास्त मार्क पण देऊ शकतात. आणि ह्या विषयांना जास्त पुस्तकं वापरण्याची काही गरज पण नव्हती. म्हणजे इतिहासाला पॉलिटीला तुम्ही एक पुस्तक लक्ष्मीकांत केलं तर तुम्हाला रंजन कोळंबे पण करायची गरज नाही, रंजन कोळंबे केलं तर लक्ष्मीकांत करायची गरज नाही. पण माझ्याकडे काही 72 मित्र असे होते जे रंजन कोळंबे असेल, लक्ष्मीकांत असेल, आणखीन दीपस्तंभचं किंवा कुठलं प्रकाशनचं असतील, असे सगळे पॉलिटीचे पुस्तकं त्यांच्याकडे असायचे. बापरे. पण मी फक्त लक्ष्मीकांतवरती फोकस केलं, लक्ष्मीकांतच केलं. पॉलिटीसाठी अर्थशास्त्रासाठी मी 2 पुस्तकं निवडली. त्यानंतर मी जॉग्राफीसाठी, महाराष्ट्र आणि भारतासाठी असे 2-2 पुस्तकं निवडली. त्यानंतर मग माझे सगळ्यात आवडते आणि कमी वेटेजवाले सब्जेक्ट ते म्हणजे सायन्स आणि इतिहास, हिस्ट्री. बरोबर आहे, ह्यांचा जेवढा अभ्यास करताल तेवढा कमीच आहे. यांचं वाचन पण अफाट करावं लागतं, आणि मार्क पडतील याची पण गॅरंटी देऊ शकत नाही आपण. आणि सुदैवाने हे 2 विषय माझ्या आवडते होते, तर मी ह्या विषयांना नंतर ठेवला अभ्यासाला. आणि यांच्यासाठी मी 2 ऐवजी 3 किंवा 4, इतिहासाला 4 आणि सायन्सला 3च पुस्तकं निवडली. म्हणजे मी सांगायचा मुद्दा आहे काय की तुम्ही ठरवा की तुमचं कम्फर्ट काय, तुमची स्ट्रेंथ काय, तुमची विकनेस काय, आणि त्यानुसार तुमची वेळ, तुमचं स्टडी मटेरियल असू जा, तुमची पुस्तकांची सूची तयार केला, तुमची स्वतःची, दुसऱ्यांचं ऐकण्याची गरज नाही आहे. तुम्ही क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केले ना, तर तुम्ही अशी पुस्तक सूची तयार कराल तुमची त्या क्वेश्चनवरून स्वतःची की त्याच्या बाहेरचं नंतर काहीच सुटणार नाही आहे परीक्षेमध्ये. आलं लक्षात. ते हे झाले महत्त्वाचे मुद्दे, अभ्यासाची वेळ, अभ्यासाची पद्धत, स्टडी मटेरियल. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एक्झामिनेशन हॉलमध्ये ते 1 तास कंबाईनसाठी किंवा ते 2 तास राज्यसेवेसाठी कसे हँडल करायचे. तर ह्या 2 तासामध्ये बहुतेक जण खूप अभ्यास असतो त्यांचा, खूप अभ्यास करतो आपण वर्षभर, चांगला कन्सिस्टन्स अभ्यास करतो. पण आपण घाबरतो का, तर आपला हे गैरसमज झालेला असतो की MPSC म्हणजे सर्व काही, म्हणजे MPSC म्हणजे आयुष्य आहे असा आपला गैरसमज झालेला असतो. म्हणजे मी आत्ता पास नाही झालो तर कधीच नाही होणार, किंवा माझं काय होईल, लोक काय म्हणतील, कसं होईल वगैरे वगैरे, ही भीती असते. तर तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला, वर्षाचा व्यवस्थित प्लॅन करून पूर्वपरीक्षेचा व्यवस्थित अभ्यास केला, तुमची स्वतःच्या आत्मविश्वासानं जर तुम्ही अभ्यास केला, तर तुम्हाला परीक्षेमध्ये भ्यायची काही गरज नाही आहे. ठीक आहे. उलट भीतीनं तुमचे 2 मार्क कमी होणार आहेत, 10 मार्क कमी होणार आहे. भ्यायची काहीच गरज नाही. आणि MPSC म्हणजे आयुष्य नाही आहे. तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, तुम्ही जर स्वतःच्या आवडीनिवडी जर शोधून तुमच्या आवडीनुसार जर गोष्टी केल्या, तर तुम्ही आयुष्यात कधीच फेल होणार नाही. तुम्ही त्या परीक्षेत फेल झाला तर तुम्ही पुढच्या वर्षी नक्कीच पास होता, कारण की तुम्ही व्यवस्थित जाता, एका योग्य दिशेनं जाता, आणि तुम्ही स्वतःची दिशा निवडली आहे, दुसऱ्यांच्या दिशेनं तुम्ही जात नाही. त्यामुळं घाबरायचं कारण नाही. परीक्षा MPSC आयुष्य नाही आहे, लक्षात ठेवा. आणि एक्झामिनेशन हॉलमध्ये व्यवस्थित, दुसरे चिंगम खातात म्हणून चिंगम खायची गरज नाही, तंबाखू खायची गरज, काहीच करायची गरज नाही.
तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, योग्य दिशा दिली तुम्ही त्या एका वर्षामध्ये स्वतःला, तर तुम्हाला परीक्षेमध्ये घाबरायची गरज नाही आहे. फक्त पेपरला जायचं, आलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. तुम्ही 100% पास होऊ शकता. तुम्ही 100% पास होऊ शकता. 3 वर्ष फेल झाल्यानंतर मी डायरेक्ट उपजिल्हाधिकारी होऊ शकलो. याचं कारण हेच आहे की मी माझ्या स्ट्रेंथ शोधल्या, विकनेसेस शोधल्या. मी दुसरे काय करतायत मेंढरासारखं त्यांच्या मागे धावलेलो नाही आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही जर जिद्द ठेवली, अभ्यासामध्ये सातत्य, कन्सिस्टन्सी ठेवली, किंवा तुमचा स्वतःवरती लोकांचा तुमच्यावर जरी विश्वास उडाला, लोक तुम्हाला काही निगेटिव्ह बोलत असतील की हा 4 वर्ष झालं करतोय, याच्यानं काही होणार नाही, दुर्लक्ष करा. परसिस्टंट नावाची एक गोष्ट असते, फक्त ती डोळ्याच्या समोर ठेवा आणि तुम्ही अभ्यास करा तुमच्या पद्धतीनुसार. तुम्ही जे नॅचरल अभ्यास करायचा, नॅचरल तुमची जी वेळ आहे अभ्यासाची 10वीपर्यंत तुम्ही जे फॉलो करायचे, हुशार होता तुम्ही, शाळेचे टॉपर होता, बरोबर, तर तुम्ही तसा अभ्यास करा. तुमच्या स्वतःचे जे फ्लो आहेत ते तुम्ही सोडू नका. तुम्ही जर स्वतःचा फ्लो नाही सोडला, स्वतःला ओळखलात, तर तुम्ही 100% कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये पास होऊ शकता. तर एवढंच मला ह्या व्हिडिओमधून प्रवीण सरांकडून एवढं सांगायचं होतं ह्या व्हिडिओमधून. तर माझी अशी इच्छा आहे की तुमचा कोणताही मित्र अभ्यासाची वेळ, अभ्यासाची पद्धत, स्टडी मटेरियल आणि एक्झामिनेशन हॉलमधले ते 2 तास यामध्ये तो कुठेही कमी पडत असेल तुमचा मित्र, तर त्याला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आवडला असेल तर लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि प्रवीण सुर्णे सरांकडून तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.